आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। शहर में 27 अगस्त से प्रारंभ हो रहे गणेशोत्सव की जोरदार तैयारियां शुरू हो चुकी है। उल्लासनगर 5 स्थित कैलाश कॉलोनी के प्रसिद्ध केसी गणेश मंडल द्वारा आज मंडप के भूमि पूजन का आयोजन बड़े धूमधाम, भक्तिभाव और उत्साह के साथ संपन्न हुआ। हर वर्ष की तरह इस वर्ष भी मंडल ने भक्तों के लिए एक विशेष आकर्षण की योजना बनाई है। इस बार मंडप में राजस्थान के प्रसिद्ध खाटू श्याम मंदिर की भव्य झांकी तैयार की जा रही है, ताकि गणपति भक्तों के साथ साथ श्याम बाबा के भक्तों को भी दर्शन का पुण्य लाभ प्राप्त हो सके। भूमि पूजन कार्यक्रम में भाजपा महाराष्ट्र के सचिव एवं अंबरनाथ के माजी नगर अध्यक्ष गुलाबराव करंजुले, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, पूर्व नगर सेवक किशोर वनवारी, प्रधान पाटिल सहित अनेक समाज सेवक व मंडल पदाधिकारी उपस्थित थे। मंडल अध्यक्ष दीपक ठाकुर और दादू जाधव के नेतृत्व में मंडल द्वारा हर वर्ष सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक गतिविधियों का आयोजन किया जाता है। इस वर्ष की थीम भक्तों के बीच खास आकर्षण बनने जा रही है। मला इतका आनंद होतोय की आपली बुद्धीची देवता गणेश आणि आता गणेशोत्सव काही टाकीच्या अंतरावर येतोय। या निमित्ताने कैलाश कॉलोनी मित्रमंडळ हे फार जुनं मित्रमंडळ आहे आणि पाहिलं तर याच्यामध्ये सगळे यंगस्टार दिसतात। सगळे काहीतरी कर्तबगार, काहीतरी करून दाखवण्याची धमक या तरुण मित्रमंडळामध्ये दिसते। ही अभिमानाची गोष्ट आहे। आणि पाहिलं तर खाटू श्याम याचा देखावा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। म्हणजे खरोखरच यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। हे मित्रमंडळ प्रत्येक जण किती हेरारीने काम करतो, किती श्रद्धेने काम करतो हे त्यांच्या हालचालीवरून आणि त्यांच्या चेहऱ्यावरून लगेच लक्षात येतं। मी या सगळ्या आपल्या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। अवश्य मी तुमच्या मित्रमंडळाच्या या गणपतीच्या दर्शनाला मी मध्ये येऊन जाईल आणि खूप मला आनंद वाटला की आज या ठिकाणी केसी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतोय। ही आनंदाची गोष्ट आहे। परत एकदा या सगळ्या मित्रमंडळीला, सगळ्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो। असंच काहीतरी हिंदू जागरण ज्याच्यातून आपले सण लोपत चाललेले आहेत आणि हे सण कसे जागृत राहतील या भावनेने आपण सर्वांनी प्रत्येकाने त्याच्यामध्ये थोडा खालीचा वाटा उचलला, आपले सण सुद्धा चांगल्या पद्धतीने पार पडले जाते। गणेशोत्सव संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जाणारा, पण प्रामुख्याने महाराष्ट्रामधला सर्वात मोठा, कोकणातला सगळ्यात प्रतिष्ठेचा म्हणजे गणेशोत्सव मंडळ उत्सव मानला जातो। तर मी या मंडळाला आणि आपल्या गणेशोत्सवाला खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।